आधी काय बोलणार त्याची परतफेड मी सुद्धा करीन, कारण कच्च्या दूधचे बनवचे आम्ही नाही जाऊ. तुका मोठं गर्व झालं की मी मोठं केवढं गायक. तू जेव्हा जन्म केलं तर पाकिस्तानात पते आणि गायक शब्द तुझं नाव फक्त ऐकले आहे. संदेश नाही थोडे जन्म केलं डायरेक्ट त्याला तुम्ही जागे लगेच जागेच सोडले. तू माझी मनापासून क्रिएट करतो तो होली मात्र बेस कमी करतो. बेस कमी करतो. और 2 मिनिटात सांगतो त्याचा कसं आहे म्हणजे काळात घालते फक्त भाव फक्त बघितलं. तू माका सांगतोस की काम करून जा तू मोठं कोण शाबास कोण लहान गेलं पाहिजे एखाद्याची वेळ करा. तू वागताना कसं वाटतं माझ्या तू कळला कसा आई बाळाचा बाय तशी तुझी परिस्थिती आहे. आता माहीत कशी कधीतरी तिची कशी बोल खाली करतच ना आधी सरळ राहिल्याशी सरळ सरळ जायला शिकायची. हो असं तो सांगतोय फक्त त्या भाव तुझी फक्त तयारी करतो काय नाही सांगायचं भाव वगैरे चालेल पाऊस सकाळ करत राहतो आपलं दुकाने काय लागलं. तुला वाटतात मग मी खांदेरीकडे आहे माझ्या कानातच मोठा लागला असतो. अरे तुझी अधोगतीकडे करतं कशात सांगतं रुपावळीचा आधी तुला ढोलकी वाचूची कारण माझे तुला सुरुवात चुकली नाही ढोलकी लागूची लागली. ही पाडे बोली जागा लक्षात ठेव त्याच्यातच तू वाळा आपली स्वतः जेव्हा तू गाडी टेंट करतो जेव्हा माझ्या दुसऱ्याकडे या कोण टेकतोस ना 4 कोणता तुझ्याकडे होतं हे लक्षात ठेव. हा त्यांना माहित विलास राणे तुम्हाला काय बसायला बांधला टाळवलं सप्प सांगतो. तू फक्त बोल तुझ्या ती हिंमत आला त्या बोलूची आम्हाला एखादा शब्द बोलायला बघ. हा तू आज चॅलेंज देतो काय कधी तू बघितलं बोल परत मग एका फक्त मग काम करू तुका जवळ तो नाही म्हटलं तर 7 वाजून बदल मी सोपतच नाही. बघ हॅलो तुझा कसा मोठा बोलायचा रेटून बोलायचा अशी तुझी बघतात मोठा बोलायचा पण रेटून बोलायचा वाड्याचा काल पिंपळ जाऊन कोण बोलतात ना नवीन पिढी येते म्हणजे संदेश नाही दिले. अरे कसले जोक्स मारतात महिला वर्ग ती मुद्दाम गेली जोक्स मारत असतो काय थोड्या वेळाने प्रयत्न करा काय का हक्काची हाल ना परत कशा प्रयत्न करू. आता त्याला
याचा पण आताच लगीन झाला नाही म्हणून समजावून घे. हा याचा पण आता त्याचं लगीन झाला. तिका काय होती सवय मेंढीकोट खेळायची सवय. हा मेंढीकोट खेळायची सवय. हा असं ते आमचा तोंड आणि तुमचा दात. तिका पण मेंढीकोट खेळायची सवय. बिचाऱ्यांचं झालं सगळं लगीन दिली आणि ती बिचारी जमलेली ह्यो जमलेलो एका खोलीत नेऊन डावलेली हो प्रेमान हात टाकले. रात्री काही गडबडली नाही पण सकाळी जेव्हा आपण तिच्याबद्दल लवकर उठलो आंघोळीत गेलो आणि तेवढं तिला जाग गेल्याबरोबर एका शब्द गावा नाही म्हणून जाऊन उभी रावली बाथरूमच्या चौक. हो आता म्हणता एक डाव खेळल्याशिवाय तुला मी सोडणारच नाही. हो मेंढीकोट खेळल्याशिवाय तुला आपण म्हणतो सोडणारच नाही. म्हणतात ठीक आहे आणि अशी फक्त आळस दिल्याबरोबर टवल्याची गाठ उठली. ती काय सांगतात आता म्हणता मासाचं मेंढीकोट होतं म्हणतात तू म्हणता बघून झालं. कसं वाटलं की कोट मेंढीकोट माझ्या नाकात नारायण कोट आणि आम्ही गती कमी केला कारण आम्ही जी स्टँडर्ड आहे सध्या सुशांत बुवा अखिलेश पाटील बुवा चांगले 2 कार्यक्रम आहेत. हेमंत सेनी बुवा तुझा कसा कळतेचा लोणचा तुला अजून हा बक्षीस बाबा लगीन म्हणा आता वाटतं आदर वाटतंय ना. हो एक फरमाईश आहे तस्मैते मामा यश आणि साई यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय माझ्या श्री कामेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाखला भागामध्ये. त्याचप्रमाणे बुवा गाणं म्हणतात म्हणतात प्रांजल संतोष राजू पप्पू नितेश आणि खाळीबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय माझ्या कामेश्वर भजन मंडळाच्या वतीने लाखला भागामध्ये. त्याचप्रमाणे बाबूराव कदम बरोबर सन्मान्य बाबूराव कदम यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय माझ्या कामेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाखला आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे परमित्र सन्मान्य बुवा माझी पहिली बायको झाली असतात माझ्या पिंजवडे गावात माझे शुभम पाळेकर बुवा एका त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या कारण बुवा तर एखाद्या घेऊन करणार बा आणि तू एखाद्या वर जायचं असतो तसंच जास्त पाणी उठतो अशी तुझी बस आहे. ते सन्मान्य आमचे परमित्र शुभम पाळेकर बुवा आणि त्याचप्रमाणे आमचे परमित्र केदार कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि श्री कामेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो. धन्यवाद. या काम कर आई शपथ बघायला सांगतो जाताना बघताना तुझ्या पायाची मला झळक आई शपथ ती सकाळी घेऊन घराकडे लावतो आणि काही बारीक जर लावत असतो नाही तुम्ही नमा पायाकडे आई शपथ तुझे वर आवाज आवडत ना ते बिचारे बरोबर मानून राहतात. हार्मोनियम न वाजवता त्यांनी पंचम बाटलेली तू अगदी कोणता होतो हे सांगतात म्हणतात काय तुम्ही चांगल्या गुरुवर्याकडे शिकतात बरोबर ना आहे ना म्हणजे आम्ही म्हणून चांगले फार कोणत्या देते काय काय प्रत्येकाचा कसा लॉक कसा पाहिजे म्हणून तू काय पण भेटत पुत्र म्हटलं की त्याच्या काय दुकानात काय नागा बोलले की का आम्ही तर डिग्रीत नाही गेलो तू काय तू बोला तर मग काय पण बोलतात काय म्हणता एक सावकाराची दुकान तुमच्यात येतात तुला कसा माहिता नाच तुला गणपती तुला राणे बसून आलं आपण तुला हो माझं बरोबर तुमचं
संदेश झाला. लग्नाचा पिटवला कलियुग. बरोबर ना? दोन्ही गावाय बोललं. एक हात जिभेवर आहे, दुसरा हात लिंगावर आहे. बरोबर ना? मोर नाचताना रडतोय आणि हंस मरताना राहतोय. जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंग येतोय. हे कलियुग. तुझा तांडवच काढताना ते मला याच्याला सांगितले का गोष्ट जगातच करून जाऊ नाही. ही जोडी अशी तू नका करू. पण घरात असताना आपल्या घरात आमचा पैसे दिला याचा आता नाट्य नाटकची चांगला पेट येते. ते नाटक तयारी तुला लाज नाही वाटली झोपची आधीला काय त्याच्यासाठी गाणं आहे. जगी सर्व असा कोण आहे विचारे म्हणा. त्याला 100 दिला. विचारले नाही होत. हा जगी सर्वाचा कोण आहे विचारे म्हणा. कोण शोधून पाहे. जय जय रभी सबद. ही दुनिया ही दुनिया ही दुनिया माया जाय मंडा गजरा. ही दुनिया माया जाय मंडा गजरा. ही दुनिया माया जाय मंडा गजरा. हे अळवत पाणी मोती गोळी काळे. कमी कमी उपाशोध दिला कशा पिकारे. ही दुनिया किती आले किती गेले. भले मोठे नाग झाले. मोठ्या सर्वात उडाले आणि माती कमी तुम्ही सारे गेले. परती येऊन माती मधुरी अंकुर बनली यावे. जन्म देते तसे वावते तसे निर्मळ व्हावे. माशाची ताकद ना माशाची ताकद त्याच्या शेपटेत. मगरीची ताकद त्याच्या शेपटेत. बैलाची ताकद त्याच्या खांद्यात. गाढवाची ताकद त्याच्या पाठीत. घोड्याची ताकद त्याच्या टाकांमध्ये. आणि माणूस कसं एकमेव की त्याची ताकद डोक्यात. तुझी ताकद गुडघ्यात. कळलं का? तू येत राहू. सन्मान्य संतोष देसाई यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. श्री रामेश्वर प्रसाद भजन मंडळाचे आपला आभार मानतो. काय बोलते गेले भाई ना ते न तुझे कथा काढले. कळलं का? हो कळलं का? तू माझ्यासाठी गाणं म्हटलं का? तू मला म्हणतो आता. अरे ती प्रियची मारात अक्षरशः म्हटलंच का? 500 दिले म्हणते आपण म्हणते ना म्हणा काय एकांच्याने दिलं ना सांगा प्रायव्हेट. कारण 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र जे पाण्यातून मोठे होत. धृतराष्ट्र कुत्र्यासारखा मेला. आणि ज्या तुकोबारायांच्या घरी साधं बसायला कोणपाट नव्हतं ना त्याला वैकुंठीचा बाप पुष्पक विमान घेऊन आला. ह्या नशिबात
जशी चांगला दुसरून जातो ह्याचा थोडा पुस्तक गेला ना पाठी आज टाकून भाजून टाकते हे सगळे त्याला तुम्हाला जो करून सगळे काय वाटत नाही याचा काय गडबड आणि मोठा करत जातात युट्यूब चालू मला आज नाही वाटत एकदा हे करू तुझं लक्ष आता माका बघूचं होतो सोडलं बाबा नाही तुझं लक्ष आता माका बघूचं होतो काय तुमचा त्याच्यात पॉट बघता त्याच्यात आम्ही काय आणणार नाही तुमच्याकडे भजन भजन काय भजन माका सांगा भजनात काय मी सांगते ना तू चोरा आवाज लागला कोण सांगता लागला आवाज चोरा तो पेटीचा कोळसाही होतो त्याच्यात तुम्ही त्याला वाळा करत वय आवाज वय घटन ते विचार करून देत होतं तर ते तर पण पंचम देत होतं जेव्हापासून पंचम देत होतं आणि घसून अंदाज सुरू कर माका अंदाज मुझी भारी मागलं छत्रपती शिवाजी महाराज बरोबर ना खूप सुंदर गाणं म्हटलं पण त्यात जर पकवाजर घेतोच ना पैसा घेऊन नाते कशात जातात असो ते देते ना काका 10 रुपये आपण रुमाल घेऊन फिर तोपर्यंत हो आमच्या डोक्यात तुला तुमचा उठायचा ना काय बघा विषय नाही तेच बोलतो मस्करीचा विषय फक्त एक नवीन गाणं आहे बघा तेवढे घेतो तुमची फरमाईश जर आता फरमाईश येते तुम्ही घरा करता स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी हात स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी हात आकाला पाहिला शंभर आकाला पाहिला शंभर झाला आनंदा दिवा झाला आनंदा दिवा झाला छत्रपती शिवाजी महाराज बरोबर ना बुवा जर माझ्या शिवाचं आयुष्य शतकाच्या पार असतं ना तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला आज सोन्याचं दार असलं असतं सोन्याचं दार असलं असतं कारण 65 किलोची चळवळ होते 2000 जणांवर
रक्तामध्ये शत्रूचा तंतूचा कळत करतो त्याचं नाव धनाजी. जिवंत मागाचा तेवढा मारतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन शिवरायांचं निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी बुवा. या राजधानीवरती भगवं निशाण आहे. या राजधानीवरती भगवं निशाण आहे. भगवं निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. राजधानीवरती भगवं निशाण आहे. भगवं निशाण आहे. रायगड किल्ला सन्माननीय साई पवार बाबा यांचे चेअरमन यांच्याकडून सप्रेम भेट मसाला की यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक झालं. मला श्री कामेश्वर पाटील भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. बुवानी फक्त मला एक गाणं म्हटलं की माळा अंगोराचं बरोबर. नाकवा 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 समजलं. काय स्केलचा आहे तो तबला, ढोलकी नाही ती. नाकवा 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 नाकवा. लय दिसाचा हट माझा पूर्वा आपल्या जोडीला कुठं दाखवा. ठीक आहे. वन मध्ये एक प्रेमाचं गाणं म्हटलं फक्त तेवढं घेतोय. तबल्याचं माईक बंद आहे का? आवाज आहे ना लेवल. संदेश भजनाच्या वेळी तुका ह्या फक्त एक मागा कडव्या मानात दाखव. प्रीत ही उमजेना. प्रीत ही उमजेना. जीवा
रुपाळीने सांगितलं, रूप पाहता लोचनी लोचनी. काय पांडुरंग म्हटल्यावर साधं उदाहरण देतोय. जर आपल्या हाताला बघितलं तर ह्या 4 बोटांना 3-3 पेर आहेत आणि अंगठ्याला 2, म्हणजे एका हाताला 14 पेर आणि ह्या हाताला 14 पेर. जे आपण टाळी वाजवतोय ना ती हरिनामाची टाळी आहे. म्हणून काय सांगतोय, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी.